आणि आज विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. माझा विशेषमध्ये यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील राहुल नार्वेकर, भाजपचे प्रवक्ते, याशिवाय अनय जोगळेकर, स्तंभलेखक, केतन वैद्य, पत्रकार माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये सुरक्षित अंतर राखून आहेत. कोरोनाची त्यांना भीती नाही. उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत असतील. अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, आणि उदय वारुंजीकर काहीच वेळात आपल्यासोबत असतील. विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत उदय वारुंजीकर. दरम्यान यांच्याकडे जाऊन मला चर्चा सुरू करण्यापूर्वी राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे नेमकी पाहूयात. अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागेल. आरेचं जंगल वाचवणं, आरेमधलं निसर्ग प्राणी वाचवणं, ह्यात कुठला अहंकार? हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा तर केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. वाघ वाचवा, जंगल वाचवा, पक्षी वाचवा, नद्या वाचवा, हा केंद्राचा कार्यक्रम आहे. हा मोदी सरकारचा कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, मला असं वाटतं की ही लढाई चालूच राहील. महाराष्ट्रात सरकार आलं नाही त्याचं दुःख मी समजू शकतो राजकारणामध्ये. पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतल्या यंत्रणा हाताशी पकडून महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं, हे फार काळ चालणार. अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलेली आहे. तोच आपला चर्चेचा विषय. यापूर्वी ते असंही म्हणालेले आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की कोर्टाने अन्य महत्वाच्या केसेस पडलेल्या असताना या थोड्या राजकारण झालेल्या विषयाकडे वळू नये, बघू नये, किंवा त्याचा प्रेफरन्स असू नये. मी यावरच्या चर्चेला सुरुवात करतोय. मी पहिल्यांदा जाणार आहे की मी भाजपचे प्रवक्ते राहुल नार्वेकरांकडे. राहुल नार्वेकरजी, या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? एक प्रकारचा हा टोला असा आहे की शेवटी हा PIL कोण फाईल करतं किंवा हा कोर्टात मॅटर जातो, त्याच्यामुळे लोकांसाठीच्या प्रकल्पांना उशीर होतो. मग हे का सगळं? आपला अजून भाजपच्या प्रवक्त्यांशी संपर्क होत नाही, हरकत नाही. मी राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांकडे जातो. उमेश पाटीलजी, भाजपने याच्यावरती थेट संजय राऊतांवरती कारवाईची मागणी केलेली आहे, कोर्टाच्या मानभंगाची. बोला. नाही, आपल्या व्यवस्थेमध्ये आपण एखाद्या जसं राजकीय व्यवस्था आहे, न्यायालयीन व्यवस्था आहे, आपण पोलिसांवर प्रश्नचिन्ह करतो, आपण राष्ट्रपती पंतप्रधान कार्यालयावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. मग न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करणं किंवा त्यांच्या त्रुटी दाखवणं किंवा त्यांच्या संदर्भामध्ये भाष्य करणं हा न्यायालयाचा अपमानच होतो असं समजण्याचं कारण नाहीये. कारण अनेक विषय असे झालेले आहेत की ज्या बाबतीमध्ये आताच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये विशेष करून अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळं न्याय व्यवस्थेमध्ये किंवा न्यायालयीन यंत्रणेमध्ये सुद्धा सरकारी हस्तक्षेप वाढल्याचं स्पष्टपणे जाणवायला लागलेलं आहे. या बाबतीमध्ये पहिल्यांदा देशाच्या इतिहासात असं घडलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन सरकारी हस्तक्षेपासंदर्भामध्ये जनतेच्या पुढे दाद मागण्याचा प्रसंग उद्भवला होता. आताची जी तात्कालिक घटना अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्या संदर्भातली जी आहे, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेली जामिनाकरताची याचिका जी आहे, ही याचिका नियमित रोस्टर प्रमाणे ते लिस्ट होऊन न्यायालयाच्या पुढे येण्याच्या करताची एक ऑटोमाइज कॉम्प्युटराइज असलेली एक प्रक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया डावलून 8 महिने या कोविडच्या काळामध्ये पेंडिंग असलेली प्रकरणं बाजूला सारून न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने या अर्णब गोस्वामीसाठी विशेष दखल घेऊन लगेचच ती याचिका त्याची दाखल करून घेतली, त्यांना जामीन दिला. तो जामीन दिला हा विषय वेगळा चर्चेचा आहे. परंतु इतकं तातडीनं कसं काय हे सगळं होऊ शकलं हे कुणाच्या तरी म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हे घडू शकत नाही. आणि हे कोणी उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून मांडत नाहीयेत, तर सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सेक्रेटरी जनरलला पत्र देऊन, रिसर पत्र देऊन या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे. प्रसन्न, माझा ऐकू येत आहे? हो, येत आहे. बोला बोला, पूर्ण करा, फक्त मला इतरांकडे जायचं. उमेशजी, या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे. जस्टिस लोया प्रकरण असेल, त्याच्यामध्ये त्यांची हत्या होण्याचा विषय असेल आणि ते सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनं करणं आणि त्या न्यायमूर्तीनं मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिसचं नाव घेऊन
त्या संबंधीमध्ये जस्टिस लोयांना 100 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख करणं आणि त्याच्या विरोधामध्ये आजपर्यंत कुणीही अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ जे आहे की न्याय व्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप मोदी सरकारच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कांजूरमार्ग प्रकरण. ठीक आहे, मला उमेशजी मला चर्चेची सुरुवात करण्यासाठी तुम्ही एक चौकट करून दिली, एक पॉईंट मांडला उमेश पाटीलजी. राहुल नार्वेकर आणि बाकी अभय देशपांडे या सर्वांचं ऐकलं. मुळात आपल्या आजच्या डिबेटचं जी फ्रेम आहे ती संजय राऊत यांनी न्यायालयाच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्याची आहे. बाकी कांजूरमार्ग आणि असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावर सखोल अजून 2 तास चर्चा करता येईल. ते टेक्निकल पार्ट आहे, त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी असतील, काही त्याच्यामध्ये महसूलच्या संदर्भातले विषय असतील, त्याच्यावर भरपूर चर्चा करता येईल की आपण काही स्वतः त्यातले तज्ज्ञ नाही आहोत. परंतु एक गोष्ट आहे की आज देशातल्या सर्वसामान्य माणसाचा सर्वाधिक विश्वास जर कुठल्या यंत्रणेवर आहे तर तो न्याय व्यवस्थेवर आहे. आणि ह्या न्याय व्यवस्थेवरचा हा विश्वास जो आहे तो अनेक वर्षाच्या या प्रक्रियेमधून तो हळूहळू घट्ट होत गेलेला आहे. कारण न्यायालयानं तशा पद्धतीची भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे, तसे निर्णय वेळोवेळी दिलेले आहेत आणि अशा निर्णयांच्या सरासरीमधून सर्वसामान्यांचा विश्वास जो आहे तो दृढ झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की जणू काय भारतीय जनता पार्टीची शाखा सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयांमध्ये उघडली की काय असं वाटावं, इथपर्यंत न्यायालयाच्या भूमिकेमध्ये संशय निर्माण व्हायला लागलेला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रिटायरमेंट नंतर त्याला खासदार केलं जातं, हे देशाची जनता सगळी उघड्या डोळ्यानं पाहत असते. सुप्रीम कोर्टाचे जज ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतात, इतिहासामध्ये अशी पहिल्यांदा घटना घडते, तेव्हा ही सगळी देशाची जनता पाहत असते. त्याच्यामुळं संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की न्यायालयानं त्यांच्या विशिष्ट सर्व जे आहेत त्यांच्याबद्दलची जी संशयातीत असलेली जनतेची भावना आहे ना, ती संशय वाटावी अशी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कुठपर्यंत आपण खाली उतरावं. अर्णव गोस्वामी सारख्या एका पत्रकाराच्या संदर्भामध्ये तो खून खटल्या आत्महत्येचं प्रकरण होतं. 8 महिने झालं आणि कोण लिहितं याच्यामध्ये. मगाशी मी जे बोललो की सुप्रीम कोर्टामध्ये असलेले जे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांनी एवढे मोठे प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावर चर्चा व्हायला नको का? न्याय व्यवस्थेवर प्रश्न सर्वसामान्य माणसांनी उपस्थित मला उमेश पाटीलजी तुमच्या भावनांच्या तीव्रतेचा आदर आहे. मला तुमच्या भावनांच्या तीव्रतेबद्दल आदर आहे. तुमचे काही मुद्दे जे तुम्ही संदर्भ म्हणून सांगितले त्याही बद्दल आदर आहे. पण तुम्ही आता बोलता एक कमेंट करून गेलात. मला आशा आहे की तुम्हाला ते अपेक्षित नसावं, अभिनिवेशातून चुकून तुम्ही बोलून गेला असाल. मला आशा आहे तुम्हाला व्यक्तिगतरित्या तुम्ही त्यावरती दिलगीर असाल. अरुणजीकर, तुम्ही जी जाणीव करून दिली ती अतिशय महत्वाची आहे. फक्त ज्या आपण संजय राऊतांची विधानं आणि त्यातला बिटवीन द लाईन जेवढा वाचायचा प्रयत्न करतोय तेवढं तीव्रतेने त्यांना वाटत असेल अशातला भाग नसून त्यांचं म्हणणं होतं की काही प्राधान्याचे वेगळे विषय सुद्धा असावेत. त्यांना क्रिमिनल कंटेम्प्ट किंवा न्याय व्यवस्थेच्या अस्तित्वावरची शंका या पातळीला त्यांचा निषेध असावा असं माझं तरी मत झालेलं नाही. पण हरकत नाही, या निमित्तानं ही सगळी मतं समोर आल्यामुळे आपल्याला कळू शकतं की एखाद्या व्यवस्थेबद्दलचं आपलं भाष्य किती गंभीर ठरू शकतं. आणि त्यासाठी सगळ्यांचे आभार. तुम्ही आलात आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला यासाठी सगळ्यांचे आभार. वारुणजीकर, तुमचे पण आभार. मी फोनद्वारे आमच्यासोबत होता. माझा विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.